मकर संक्रांतीला या 3 राशींचं नशीब चमकणार. ज्योतिषानुसार 2026 सालातील मकर संक्रांत खूपच खास असणार आहे. कारण या दिवशी बुधादित्य राजयोग तयार होत आहे. 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत साजरी केली जाईल. याच दिवशी सूर्य आणि बुध एकत्र मकर राशीत येऊन हा शुभ योग निर्माण करतील. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते बुधादित्य राजयोगामुळे व्यक्तीच्या आयुष्यात प्रगती, धनलाभ आणि मानसन्मान वाढतो. विशेषतः काही राशींसाठी हा योग फारच शुभ ठरू शकतो. जेव्हा सूर्य आणि बुध एकाच राशीत एकत्र येतात तेव्हा बुधादित्य राजयोग तयार होतो. सूर्य आत्मविश्वास, नेतृत्व आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानला जातो, तर बुध बुद्धी, वाणी, व्यापार आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेशी संबंधित ग्रह आहे. या दोघांच्या योगामुळे व्यक्तीची विचारशक्ती वाढते आणि यशाचे मार्ग खुले होतात. चला याबद्दल अधिक जाणून घेऊया. त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी हा योग भाग्याशी संबंधित आहे. अडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. परदेश प्रवासाचे योगही आहेत आणि ते फायदेशीर ठरतील. समाजात मानसन्मान वाढेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आत्मविश्वास वाढेल आणि पुढे जाण्याचा मार्ग स्पष्ट दिसेल. उत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा. कुणाचा सल्ला न घेता आज तुम्ही पैसा कुठेही इन्व्हेस्ट करू नका. पत्नीबरोबर खरेदी करणे आनंददायी ठरेल. एकमेकांना समजून घेणे आणि त्यानुसार वागणे यात वाढ होईल. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे. इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका. आपल्या मुलांना आज वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला देऊ शकतात. तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे. भाग्यांक 6. भाग्यरंग गुलाबी. उपाय: खिशामध्ये तांब्याचा शिक्का ठेवणे तुमच्या नोकरी बिझनेसमध्ये फायदेशीर राहील. कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग सुखसुविधांशी संबंधित आहे. घर, वाहन किंवा मालमत्तेशी जोडलेली एखादी चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात शांतता राहील आणि आप्तांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. मानसिक तणाव कमी होईल आणि निर्णय घेणे सोपे जाईल. तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती ओढवली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. तुम्हाला तुमच्या मित्रांची सर्वाधिक गरज असेल तेव्हा ते तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. आपल्या प्रियसी प्रियकराबरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात वागणुकीत बदल करू नका. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे.
जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. तुमची आज खूप चांगल्या मूडमध्ये आहे. तुम्हाला आज सरप्राईज मिळेल. भाग्यांक 8. भाग्य रंग लाल. उपाय पश्चिमोत्तर चंद्राची दिशेमध्ये 0 वॅटचा दुधाळी बल्ब रात्री लावल्याने पारिवारिक आयुष्यातील सुख वाढते. कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग लाभदायक ठरू शकतो. कमाईचे नवे मार्ग खुले होतील आणि उत्पन्न वाढण्याचे योग आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य उपयोगी पडेल. नवीन ओळखी पुढे जाऊन फायदा देऊ शकतात. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत विचारपूर्वक घेतलेला निर्णय लाभ देऊ शकतो. कामाचा ताण आणि घरातील उणीधुणी यामुळे त्रस्त व्हाल. आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना आपण आज आत्मसात केलेले अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देईल. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकेल. क्षुल्लक वाद विसरू जेव्हा तुमची जोडीदार तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला मिठी मारेल तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होणार आहे. भाग्यांक 2. भाग्य रंग पांढरा. उपाय कुष्ठरोग असलेल्या लोकांची मदत करणे आणि त्यांची सेवा करणे आणि त्यांना ऐकून घेणे आणि त्यांच्यासोबत बोलणे चांगले आरोग्य ठेवण्यात मदत करू शकतात. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल.